तुझ्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी छानपैकी असं कर्लीचं कच्च्या मसाल्याचं कालवण रेसिपी दाखवणार आहे आणि मच्छी फ्राय। चला मग छानपैकी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, तुझ्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी कच्च्या मसाल्यामधलं कर्लीचं कालवण तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। कर्ली मच्छी घेतलेली मस्तपैकी 2 घेतलेले आहेत मी लांब आणि मस्त स्वच्छ करून आणि मस्त कापून छानपैकी असे काप करून घेतलेले, जेणेकरून आपल्याला मच्छी फ्राय पण करून घ्यायची आणि कालवण पण करून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिला मसाला बघा, आता आपण लागणारा मच्छीला मसाला मी 2 कांदे कापून घेतले, लाल 2 टमाटे, लाल तिखट मिरच्या आहे, याच्यामध्ये धने आणि लाल कश्मीरी मिरच्या भिजत घातलेत पाण्यामध्ये, अद्रक लसूण कोकम आणि कोथिंबीर। आपल्याला पहिला हा मसाला सगळा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। कच्च्या मसाल्यामध्ये आपल्याला मस्तपैकी मच्छीचं सार करून घ्यायचं आहे कच्च्या मसाल्यामध्ये। चला मग आता हा पहिला मसाला आपण बारीक करून घेऊया मिक्सर। एका साईडला मच्छी काढून घेतलेली आहे मी कालवणासाठी, डोकं थोडंसं म्हणजे त्याच्यात काढून घेतलेले मांस याच्यातलं आणि बाकीची सगळी फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून डोक्याच्या कालवणामध्ये मसाला मी अलग काढून घेतलेली आहे मच्छी। ह्या साईडला आता आपण मॅग्नेट करूया मसाला, एका साईडला तव्यावरती मस्तपैकी फ्राय करून घेऊया कर्लीची मच्छी। ह्याच्यामध्ये बघा आपल्याला मॅग्नेटसाठी मसाला मी मस्तपैकी घेतलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट आहे, हळद, लाल तिखट, लिंबू, मीठ आणि हा मच्छी मसाला घेतलेला आहे मी, जेणेकरून वरचं कवर क्लब होऊ शकतो। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं लिंबू टाकून घ्यायचं आहे, मॅग्नेट करून ठेवूया आपण पहिला मच्छीला मसाला। मीठ टाकून घेऊया, हळद, लाल तिखट, आपली अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पुदिनाची पेस्ट आहे। छानपैकी आपल्याला मस्त अशी लावून घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला हा एक मसाला टाकून घ्यायचा, सगळ्यात आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। एक साईडला मी तवा ठेवते, जेणेकरून तेल तापायला आणि आपले 10 मिनिटं मस्त झाकून ठेवून घेऊया आपल्या मच्छीला। कर्ली मच्छी आहे, खूप छान टेस्टी मच्छी आहे। आता मी मस्तपैकी तेल टाकून घेतले, कारण की तेल हे आपलं मच्छीचंच आहे। आता मच्छीचं तेल मी टाकले तापायला। आता ह्या साईडला मस्तपैकी मॅग्नेट करून झालेले 10 मिनिटं छान आपले झालेले। आता याच्यामध्ये आपल्याला मच्छी मस्तपैकी कर्लीची तव्यामध्ये टाकून घ्यायची, जेणेकरून मस्तपैकी आपली मच्छी फ्राय होईल। आता आपली मस्तपैकी एक साईड मस्तपैकी बारीक गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची। छानपैकी अशीच आपली मस्तपैकी आपल्याला क्रिस्पी कडक करून घ्यायची। आता मी याच्यावरती कढीपत्ता टाकून घेणार आहे, जेणेकरून मस्त कढीपत्त्याचा सुगंध येतो मच्छीवरती खूप छान। बघा आता मस्तपैकी बारीक गॅसवरती आपली कर्ली मच्छी छान आपली एका साईडला शेकते। आता नंतर मग आपल्याला 5 मिनिटांनी अजून थोडंसं त्याला शेकून घ्यायचे एक साईड, कारण की मस्तपैकी आपले बबल्स पण घेते तेलाचे। आता याच्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचे, 10 मिनिटं मस्तपैकी आपण तेलामध्ये बारीक गॅसवरती एक साईड चांगली शेकून घ्यायची। साईडला मसाला करून घेतलेला आहे, मस्तपैकी आपला वाटप करून झालेला आहे छान असा। आणि आता एका साईडला मी टोप ठेवलेला आहे, जेणेकरून टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता टोपामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, कढीपत्ता आपला छान तडकलेला आहे छान असा। त्याच्यामध्ये आपल्याला
मसाला टाकून घेऊ जो आता मिक्सरला आपण बारीक करून घेतलाय तो. आता आपण कच्च्या मसाल्यामध्ये आपण मसाला करून घेतलेला. आता याच्यामध्ये आपल्याला 1 तांब्या पाणी टाकून घ्यायचं. एका साईडला मस्तपैकी आपली मच्छी छान एक साईड निघून झालेली आहे, जेणेकरून आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. छान अशी निघालेली आपली. आता पलटी करून घ्यायची आपल्याला मच्छी. पलटी करून घेतलेली छानपैकी. आता एक साईड आपली चांगली शेकलेली आहे. इथे मस्तपैकी मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं. त्याला चांगली अशी कड येऊन द्यायची आपल्याला. अजून आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, जेणेकरून मस्त त्याच्यामध्ये आपल्याला उकळी घेतल्यावर आपल्याला कोकम टाकून घ्यायचं. बघा मस्तपैकी याला कड आलेली छानपैकी. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आणि ज्यात आपले कोकम आहे ते कोकम टाकून घ्यायचं. ते कोकमने आपल्याला छानपैकी ते कड अशी उकळून द्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला मच्छी टाकून द्यायची. आपली एक साईडला मच्छी पण छानपैकी झालेली. आता मच्छीच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ, जेणेकरून आपली मच्छी पण क्रिस्पी छान झालेली आहे. एका साईडला आपण काढून घेऊया. तर बघा मस्तपैकी चांगलं खळखळतं उकळतं आपलं मच्छीचं काढून छानपैकी कच्चा मसाल्यातलं. आता याच्यामध्ये आपल्याला जी मच्छी घेतली ती मच्छी टाकून घ्यायची. आता हे चांगलं बारीक घ्यायचं होते, आपल्याला उकळून द्यायचं काढून. मस्तपैकी आपलं कच्च्या मसाल्यामध्ये करलीचं कालवण रेसिपी छानपैकी झालेली आहे आणि मच्छी फ्राय पण छान झालेली आहे. यामध्ये सॅलड ठेवलेलं आहे, मच्छीचं कालवण, मच्छी फ्राय, भात. खूप मस्त रेसिपी आहे. कच्च्या मसाल्याचं कालवण करायचं म्हणजे म्हटलं की खूप छान लागते. तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.